उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर बाळासाहेब आंबेडकर यांची रोखठोक भूमिका, बदर समितीवरही सवाल. उपवर्गीकरणाचं झाडच बेकायदेशीर, बदर समितीवर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा थेट सवाल. अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा मुद्दा हा महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय चर्चेचा वर्तुळातील चर्चेचा विषय बनलेला आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी उपवर्गीकरण तसेच त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या बदर समितीच्या संदर्भात रोखठोक भूमिका मांडल्याचे समोर आले आहे. उपवर्गीकरण म्हणजेच उपवर्गीकरणाचं झाड बेकायदेशीर आहे, त्यामुळे बदर समितीच्या फांद्यांचं काय घेऊन बसला, असा बदर समितीच्या अहवालासंदर्भात त्यांनी खुलासा केला आहे. या शब्दात त्यांनी या प्रक्रियेच्या मूलभूत कायदेशीर आधारावरच प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचे दिसून येत आहे. अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा प्रश्न हा केवळ प्रशासकीय निर्णयाचा विषय नसून त्याच्या मागे संवैधानिक अधिकार, कायदेशीर प्रक्रिया आणि सामाजिक न्यायाचे अनेक पैलू जोडलेले आहेत. याच विषयावर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना उपवर्गीकरणाच्या मूळ प्रक्रियेवरच आक्षेप नोंदवलेला आहे. त्यांच्या मते जर उपवर्गीकरणाचा मूलभूत आधारच कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य नसेल तर त्यावर पुढे स्थापन होणाऱ्या समित्या आणि त्यांच्या शिफारसींच्या वैधतेचा प्रश्नच निर्माण होतो. याच संदर्भात त्यांनी बदर समितीच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केलेला आहे. पण या संपूर्ण विषयाचा केंद्रबिंदू नेमका काय आहे? अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये काही विशिष्ट घटकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किंवा प्रतिनिधित्वाच्या आधारावर स्वतंत्र वाटा देण्याची मागणी आणि त्या संदर्भातील उपवर्गीकरणाचा मुद्दा गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. याच प्रक्रियेत विविध सामाजिक संघटनांच्या मागण्या, त्यांचे प्रतिनिधित्व, उपलब्ध आकडेवारी आणि कायदेशीर बाबी यांचा विचार केला जात आहे. मात्र उपवर्गीकरण करण्याचा अधिकार आणि त्यांची घटनात्मक वैधता या संपूर्ण चर्चेचा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे. दरम्यान या विषयाकडे केवळ राजकीय दृष्टिकोनातून न पाहता संवैधानिक आणि कायदेशीर दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचेही या चर्चेतून अधोरेखित होत आहे. आरक्षणाचा हा विषय लाखो नागरिकांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि रोजगाराच्या संधीशी संबंधित आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना उपलब्ध आकडेवारी, सामाजिक परिस्थिती, त्याचबरोबर घटनात्मक तरतुदी आणि न्यायालयीन निर्णय याचा सखोल विचार होणे आवश्यक आहे. तर उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतलेली ही भूमिका आता राजकीय आणि सामाजिक चर्चेचा महत्त्वाचा विषय बनली आहे. उपवर्गीकरणाचं झाडच बेकायदेशीर आहे तर बदर समितीच्या फांद्यांचं काय, या त्यांच्या भूमिकेमुळे उपवर्गीकरणाच्या संपूर्ण प्रक्रियेच्या कायदेशीर आणि घटनात्मक आधारावर पुन्हा एकदा चर्चा होण्याची आवश्यकता आहे. या उपवर्गीकरणातील पुढील घडामोडी, अधिकृत निर्णय आणि न्यायालयीन भूमिका याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच महत्त्वाच्या सामाजिक, राजकीय आणि संवैधानिक आणि महाराष्ट्रातील घडामोडींच्या विश्वासार्ह माहितीसाठी बातमी आवडली? मग आवाज पोहोचवा. आत्ताच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये सांगा, शेअर करा. तुमचा एक लाईक, एक कमेंट, एक शेअर जीसीटी न्यूजची ताकद वाढव. जीसीटीचं न्यूज सत्याच्या बाजूने, जनता